भरलेला आहे। आज 1.5 कोटी भाविकांनी स्नान केलंय। उद्याला पहिलं शाही स्नान असणार आहे। तर इकडे महाराष्ट्रात काही महत्त्वाचे निर्णय पुढच्या काही तासात होऊ घातले। त्याही संदर्भातल्या बातम्या आहेत। सगळ्यात आधी हेडलाईन्स। हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। मनोज जरांगे आणि पोलिसांच्या आवाहनानंतर धनंजय देशमुख यांचं शोले स्टाईल आंदोलन मागे। उद्या 10 वाजेपर्यंत मागण्या मान्य करा, अन्यथा आत्मदहनाचा इशारा। देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा। दोषींवर कठोर कारवाई करा, कुणालाही दयामाया दाखवू नका, फडणवीस यांचे अधिकाऱ्यांना आदेश। वाल्मिक कराडवर 302चा गुन्हा का दाखल नाही, मनोज जरांगेंचा सवाल। तर देशमुखांना त्रास दिल्यास मुंडेंच्या टोळीला सोडणार नसल्याचाही इशारा। संतोष देशमुख हत्या प्रकरणी देशमुख यांच्या पत्नीचा पुरवणी जबाब न्यूज 18 लोकमतच्या हाती। वाल्मिक कराडनं फोनवरून धमकी दिल्याचा देशमुख यांच्या पत्नीचा जबाब। कराडचा पाय आणखीन खोला। संजय राऊत यांनी घेतली शरद पवारांची भेट। दोघांमध्ये अर्धा तास चर्चा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल चर्चा झाल्याची माहिती। महाविकास आघाडी आणि इंडिया निष्क्रिय ठरत आहेत, हे देशासाठी बरं नाही। आघाडीतील विस्कळीतपणा सावरण्याची जबाबदारी कुणाची, सामनातून सवाल उपस्थित करत काँग्रेसला घरचा आहे। सोयाबीन खरेदीला 15 दिवसांची मुदतवाढ द्या, मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे मागणी। नागपूर शहरात नायलॉन मांजाच्या विरोधात पोलिसांची मोठी कारवाई। रोड रोलर फिरवून 18 लाख रुपये किमतीचा नायलॉनचा मांजा जप्त। प्रयागराजमधल्या महाकुंभ मेळ्याला सुरुवात। 44 घाटांवर 1.5 कोटी भाविकांचं स्नान। उद्या होणार पहिलं शाही स्नान। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काश्मीरमधील सोनमर्ग बोगद्याचं उद्घाटन। गगनगीरला जोडणाऱ्या बोगद्यामुळे श्रीनगर ते लडाख मार्ग वर्षभर खुला राहणार।